लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे, मानसाने मानसाशी मानसासम वागणे। हॅलो हाय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब प्लॅटफॉर्म वरती मी तुमची बायोलॉजी मेंटर प्रगती मॅम। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बायोलॉजीचा एकदम इम्पॉर्टंट असा टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे रेस्पिरेशन, म्हणजेच जो की आपला लाईफ प्रोसेसेस मधला एकदम इम्पॉर्टंट असा टॉपिक, ज्याचं नाव आहे रेस्पिरेशन। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लाईफ प्रोसेसेस या टॉपिक मध्ये पाहिलं होतं की त्याचे काही 4 टाइप्स पडतात। फर्स्ट दॅट इज ए आपलं होतं की न्यूट्रिशन, सेकंड दॅट इज ए रेस्पिरेशन, थर्ड दॅट इज ए ट्रान्सपोर्टेशन आणि फोर्थ दॅट इज ए एक्सक्रीशन। तर विद्यार्थी मित्रांनो, जो की रेस्पिरेशन टॉपिक आहे, जो की तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये खूप जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो, तो टॉपिक आज या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, रेस्पिरेशन म्हणजे काय म्हणत असतो रे बाळांनो? तर आपण मराठीमध्ये रेस्पिरेशनला काय म्हणतो तर श्वसन। ओके, मराठीमध्ये रेस्पिरेशनला आपण काय म्हणत असतो तर श्वसन। मग श्वसन म्हणजे मॅम, जे काही आपण श्वास घेतो आणि जो काही श्वास बाहेर सोडतो ते म्हणजे श्वसन होतं का? त्यालाच आपण श्वसन म्हणतो का? तर नाही बाळांनो, श्वसन म्हणजे ही एक वेगळी प्रोसेस आहे, जी आपण श्वास घेतो आणि जे काही श्वास बाहेर सोडतो ती वेगळी प्रोसेस आहे। त्याला आपण काय म्हणतो तर ब्रीदिंग म्हणत असतो। ओके, ही रेस्पिरेशन आणि ब्रीदिंग हे काय आहे तर हे डिफरंट आहे, ते आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये त्याचा डिफरन्स पण पाहणार आहोत। तर मित्रांनो, जे पण काही आपण जो काही श्वास घेतो किंवा ऑक्सिजन आपण आपल्या नाकावाटे घेतो आणि त्याच्या थ्रू आपण आपल्या फूड बनवण्यासाठी काय करत असतो तर आपल्या फूड बनवण्यासाठी त्याचा काय करत असतो यूज करत असतो। तर मित्रांनो, हे जे काही रेस्पिरेशन आहे त्याची डेफिनेशन आता आपण इथे पाहूया। बघा, रेस्पिरेशन म्हणजे काय होतं रे? दी प्रोसेस बाय विच ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑब्टेन एनर्जी और एटीपी बाय ब्रेकडाउन ऑफ फूड इन सेल्स। बघा, जे पण काही आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधले जे काही सेल्स आहेत, ओके, सेल्स आहेत, ते काय करत असतात तर ते फूडला काय करतात? ब्रेकडाउन करतात। मग त्या फूडला ब्रेकडाउन करून त्या फूडला एनर्जी मध्ये रूपांतर करण्याचं जे काही प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो तर रेस्पिरेशन। ओके, आतापर्यंत काय विद्यार्थ्यांच्या डोक्यात काय असतं की रेस्पिरेशन म्हणजे श्वास घेणे आणि श्वास बाहेर सोडणे। तर विद्यार्थी मित्रांनो, तसं नाहीये। याच्यामध्ये काय होत असतं तर जे काही आपलं जे काही सेल्स आहेत ते काय करत असतात तर आपले जे काही फूड आहे त्या फूडला, त्या ग्लुकोजला ब्रेकडाउन करून त्याचे एनर्जी मध्ये रूपांतर करतात। आणि मग ती एनर्जी, बघा, आपली जी काही डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, आपण मागच्या लेक्चर मध्ये न्यूट्रिशन इन ह्यूमन बीइंग्स मध्ये बघितलं की जे काही आपलं फूड आहे ते आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये काय होतं तर डायजेस्ट होतं। मग ते जे काही डायजेस्ट झालेलं फूड आहे, मग ते डायजेस्ट झालेलं फूड आपल्याला फक्त लगेच एनर्जी मध्ये एनर्जी देईल का रे बाळांनो? मग ती एनर्जी मिळवण्यासाठी, ते एनर्जीची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करण्यासाठी आपल्याला गरज असते ती ऑक्सिजनची। नुसताच ग्लुकोज जरी भेटला असला फूड्स मधून तरी पण आपल्याला गरज असते ऑक्सिजनची। मग तो ऑक्सिजन आपल्याला भेटत असतो कुठून तर आपल्या एन्व्हायरमेंट मधून। ओके, तो जो ऑक्सिजन आहे तो घेऊन आपण काय करत असतो तर ही जी काही रेस्पिरेशनची किंवा जी काही फूड पासून एनर्जी निर्माण करण्याची जी प्रोसेस आहे ती आपण काय करत असतो तर कंप्लीट करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, मग ही जी काही एनर्जी आहे ती आपल्याला कशासाठी मदत करत असते रे? मग ती एनर्जी आपल्याला चालण्यासाठी, बोलण्यासाठी, विचार करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, धावण्यासाठी काय करत असते? ही एनर्जी मदत करत असते। मग चला तर बघूया की ही एनर्जी आपल्या ह्यूमन बॉडी मध्ये कशा प्रकारे तयार होते। तर विद्यार्थी मित्रांनो, जो पण काही आपला डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम मधून आपण जो काही ग्लुकोज मिळवला होता, आपण न्यूट्रिशन इन ह्यूमन बीइंग्स मध्ये पाहिलं होतं की आपल्या जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण जो काही अन्नाचा घास खातो तो आपल्या माउथ थ्रू, इसोफेगस थ्रू, देन आपल्या स्टमक थ्रू, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये काय होत असतं तर फूडचं डायजेशन होत असतं। मग फूडचं डायजेशन झाल्यानंतर त्याचं रूपांतर काय होतं तर ग्लुकोज मध्ये। मग तो ग्लुकोज पुढे जाऊन ब्लड मध्ये काय होतो तर मिक्स होतो। मग तो जो काही ग्लुकोज ब्लड मध्ये मिक्स झालेला आहे तो काय होतो तर प्रत्येक सेल्सला काय होतो तर प्रत्येक सेल्सला पोहोचवतो ग्लुकोज। ओके, मग हा जो ग्लुकोज आहे तो कुठे प्रेझेंट आहे तर आपल्या सेल्स मध्ये। ओके, हा जो काही ग्लुकोज आहे
तर तो कुठे प्रेझेंट आहे तर आपल्या सेल्स मध्ये. ओके, आता बघा, आता हा जो ऑक्सिजन आहे तो आपण कुठून घेतो रे? आपल्या एन्व्हायरमेंट मधून. आपल्या नाकावाटे जी काही इन्हेलेशनची जी प्रोसेस आहे त्याच्या थ्रू आपण काय करत असतो तर ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतो. मग हा जो ऑक्सिजन आहे तो काय होतो तर प्रत्येक आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेल्स मध्ये काय होत जात असतो. मग हा जो ऑक्सिजन आहे आणि हा जो ग्लुकोज आहे तर तो कुठे येतो तर एकत्र कुठे येत असतात तर या सेल्स मध्ये. ओके, मग हे दोघे पण सेल्स मध्ये आल्यानंतर ह्यांच्यामध्ये काय होते तर एक रिॲक्शन होते. मग यांच्या रिॲक्शन मधून काय बनते तर आपली एनर्जी बनते, जी की आपल्याला धावण्यासाठी, विचार करण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कृती करण्यासाठी ही एनर्जी कशासाठी काय करत असते तर मदत करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण काही आपल्या ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजन आपण काय करत असतो तर ब्रीदिंग सिस्टम मार्फत आपण ऑक्सिजन घेत असतो. ओके, आणि हे जे काही ग्लुकोज आहे तर ग्लुकोज कुठून घेत असतो तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मधून. ओके, मग हे जी काही एनर्जीची जी प्रोसेस आहे ती मिळवण्यासाठी किंवा एनर्जी मध्ये आपल्या जे काही फूडला ब्रेकडाऊन करून एनर्जी बनवण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते तर ग्लुकोजची आणि ऑक्सिजनची. ओके, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला एनर्जी क्रिएट करण्यासाठी ग्लुकोज आणि ऑक्सिजन अशा दोन गोष्टींची काय गरज असते. त्यांची केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर त्यांच्या थ्रू काय पडतो तर एक वेस्ट प्रोडक्ट्स, दोन वेस्ट प्रोडक्ट्स काय पडतात तर बाहेर पडत असतात. मग ते कोणते? एक असतो कार्बन डायऑक्साइड अँड सेकंड दॅट इज ए वॉटर. हे काय आहेत तर ते वेस्ट प्रोडक्ट्स आहेत आणि जे की आपला बाय प्रोडक्ट्स भेटलेला आहे म्हणजेच आपण काय म्हणतो तर एनर्जी, ती आपल्याला कशी असते तर युजफुल असते. ओके, सो वी हॅव टू सी नेक्स्ट दॅट इज ए ब्रीदिंग. आता आपण पाहिलं की रेस्पिरेशन म्हणजे काय होतं, जे की आपण फूडला ब्रेकडाऊन केल्यानंतर त्या फूडचं एनर्जीमध्ये रूपांतर करणं, त्यालाच आपण काय म्हणत असतो तर रेस्पिरेशन. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की ब्रीदिंग म्हणजे काय होत असतं. तर ब्रीदिंग म्हणजे काय होतं रे बाळांनो? ही ब्रीदिंग म्हणजेच एकदम सिंपल अशी प्रोसेस आहे. म्हणजेच आपण जे काही इन्हलेशन करतो, इन्हलेशन, अँड जे काही आपण एक्झलेशन करतो. ओके, इन्हलेशन म्हणजेच काय होतं रे बाळांनो तर श्वास घेणे आणि एक्झलेशन म्हणजेच काय होतं तर श्वास सोडणे. ओके, मग ही एक सिंपल प्रोसेस आहे. ब्रीदिंग म्हणजेच काय तर श्वास घेणे आणि श्वास सोडणे, ही ह्यालाच आपण काय म्हणतो तर ब्रीदिंग. तर बघा, इज द प्रोसेस ऑफ टेकिंग इन एअर रिच इन ऑक्सिजन अँड एक्सपेलिंग एअर रिच इन कार्बन डायऑक्साइड. बघा, जे पण काही आपण श्वास घेतलेला आहे म्हणजेच काय केलेलं आहे तर ऑक्सिजन आपण काय केलेलं आहे तर एंटर केलेला आहे. ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर काढणे, ह्यालाच आपण काय म्हणतो तर ब्रीदिंग. ओके, ही कसली आहे तर ही एक कशी प्रोसेस आहे? ही एक फिजिकल प्रोसेस आहे. ओके, ही कसली प्रोसेस आहे बाळांनो तर ही एक फिजिकल प्रोसेस आहे. ओके, आणि जे काही रेस्पिरेशन आहे ती कशी प्रोसेस होती तर ती एक केमिकल प्रोसेस होती. त्याच्यामध्ये काय होत होतं तर रिॲक्शन होत होती, एक केमिकल रिॲक्शन होत होती. त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत होती म्हणून ती कशी होती तर केमिकल प्रोसेस होती. ही फिजिकल प्रोसेस आहे. ओके, श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन होते का? सो ही कशी आहे तर एक प्रकारची फिजिकल प्रोसेस आहे. ओके, सो वी हॅव टू सी द डिफरन्स बिटवीन द ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन. सो आता बघा, रेस्पिरेशन आणि ब्रीदिंग मधला जो डिफरन्स काय आहे. बघा, ब्रीदिंग म्हणजे काय होतं रे? प्रोसेस ऑफ इनहेलिंग अँड एक्झेलिंग द एअर इन अँड आउट ऑफ लंग्स. बघा, ही एक सिंपल प्रोसेस आहे. म्हणजे श्वास आत घेणे आणि बाहेर टाकणे, लंग्स थ्रू, लंग्स पर्यंत श्वास आत नेणे आणि तिथूनच श्वास काय करणे बाहेर काढणे, याला आपण काय म्हणतो तर ब्रीदिंग. आणि रेस्पिरेशन काय आहे तर इज द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन ऑफ ग्लुकोज. बघा, या प्रोसेस मध्ये काय होतं रे? आपण पाहिल्याप्रमाणे ब्रेकडाऊन केलं जातं कोणाला तर ग्लुकोजला. जो सेल्स मध्ये ग्लुकोज प्रेझेंट आहे त्या सेल्स मधल्या ग्लुकोजला काय केलं जातं तर ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्या ग्लुकोजला ब्रेकडाऊन करून त्याचं एनर्जी मध्ये काय केलं जातं तर रूपांतर केलं जातं. ओके, बघा,
इट टेक्स प्लेस इन लंग्स. बघा ब्रीदिंग जे आहे ती कुठे होते तर आपल्या लंग्स मध्ये होते आणि जे काही रेस्पिरेशन आहे ते रेस्पिरेशन कुठे होतं तर आपल्या सेल्स मध्ये. ओके, जे काही ब्रीदिंग आहे ती कुठे होत असते तर आपल्या लंग्स मध्ये आणि रेस्पिरेशन कुठे होत असतं तर आपल्या सेल्स मध्ये. ओके, देन इट इज ए फिजिकल प्रोसेस. बघा ही कशी प्रोसेस आहे तर ब्रीदिंग ही फिजिकल प्रोसेस आहे आणि रेस्पिरेशन जे आहे हे कसं आहे तर एक केमिकल प्रोसेस आहे. ओके, ब्रीदिंग जी आहे ती एक फिजिकल प्रोसेस आहे आणि रेस्पिरेशन जे आहे ती एक कशी आहे तर केमिकल प्रोसेस आहे. आपण जसं की मागे पाहिलं की ह्याच्यामध्ये काय होत होतं तर रेस्पिरेशन मध्ये केमिकल रिॲक्शन होत होती, ग्लुकोज आणि ऑक्सिजनचं काय होतं तर रिॲक्शन होत होतं, त्याच्यामुळे ही काय आहे तर केमिकल प्रोसेस आहे. ओके, बघा ब्रीदिंग मध्ये कुठल्याही प्रकारची काय होत नाही तर एनर्जी इज नॉट प्रोड्युस्ड. एनर्जी प्रोड्युस्ड होते का रे बाळांनो तर ब्रीदिंग मध्ये कुठल्याही प्रकारची एनर्जी प्रोड्युस्ड होत नाही. सो रेस्पिरेशन मध्ये एनर्जी प्रोड्युस्ड होते का मॅम तर रेस्पिरेशन मध्ये एनर्जी इज प्रोड्युस्ड इन दी फॉर्म ऑफ एटीपी. कोणत्या फॉर्म मध्ये एनर्जी प्रोड्युस्ड होते रेस्पिरेशन मध्ये एटीपीच्या फॉर्म मध्ये एनर्जी प्रोड्युस्ड होते. मग हे एटीपी म्हणजे काय असतं मॅम तर बघा एटीपी म्हणजेच काय असतं रे बाळांनो, एटीपी म्हणजेच काय तर ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ओके, एटीपी म्हणजेच काय होतं तर ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. मग हा जो काही एटीपी आहे हा एटीपीलाच आपण काय म्हणतो तर ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. मग याच्यामध्ये काय होतं जो की ॲडेनोसाइन आहे आपला ॲडेनोसाइन ह्याच्यामध्ये काय असतात तर शुगर असते, नायट्रोजिनस बेस असतात. मग हा जो काही ॲडेनोसाइन आहे याला काय असतात तर अटॅच असे 3 फॉस्फेटचे ग्रुप्स अटॅच असतात. ओके, ह्याला काय असतात अटॅच तर असे 3 फॉस्फेटचे जे काही बॉन्ड काय असतात तर त्याला अटॅच असतात. मग ह्याला आपण काय म्हणतो तर हाय एनर्जी बॉन्ड. ओके, हा जो काही ॲडेनोसाइन आहे त्याला 3 फॉस्फेटचे काय बॉन्ड्स एकदम 3 फॉस्फेटचे बॉन्ड्स काय असतात तर अटॅच असतात. मग यालाच आपण काय म्हणतो तर हाय एनर्जी बॉन्ड्स. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलं की एटीपी म्हणजे काय होतं जे की ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. मग त्याच्यामध्ये 3 प्रकारचे फॉस्फेट असतात. मग तुम्ही विचाराल की एडीपी म्हणजे काय होत असतं तर विद्यार्थी मित्रांनो एडीपी म्हणजे काय होतं तर आता आपण बघूया की एडीपी म्हणजे काय होतं. हा जो काही ॲडेनोसाइन आहे या ॲडेनोसाइनला आता किती फॉस्फेट अटॅच असणार आहे बाळांनो, आता याच्यामध्ये 2 फॉस्फेट काय असणार ह्याला, हे 2 फॉस्फेटचे जे काही बॉन्ड्स आहेत त्याला काय असणार या ॲडेनोसाइनला अटॅच असणार. ह्याला आपण काय म्हणणार तर ॲडेनोसाइन डायफॉस्फेट म्हणजेच एडीपी. ओके, आता एएमपी पण असतं बघा, एएमपी म्हणजेच ॲडेनोसाइन मोनोफॉस्फेट. मग या ॲडेनोसाइनला एकच फॉस्फेटचा बॉन्ड काय असणार तर प्रेझेंट असणार. ओके, हे काय असतात तर हे अशा प्रकारे एटीपीच्या फॉर्म मध्ये काय होत असते तर ही जी काही एनर्जी आहे ती प्रोड्यूस होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया पुढे. तर हे जे काही रेस्पिरेशन आहे ते रेस्पिरेशन 2 टाइप्स मध्ये डिवाइड होतं. मग ते कोणते 2 टाइप्स मॅम तर हे जे काही रेस्पिरेशन आहे ते 2 टाइप्स मध्ये डिवाइड होतं. मग ते 2 टाइप्स म्हणजेच एक असतं आपलं ॲरोबिक रेस्पिरेशन आणि सेकंड असतं आपलं अनॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच काय होतं बघा, जे पण काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करत असतात रे, आता आपण बघितलं की जे पण काही आपल्याला रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय होतं रे तर ग्लुकोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजनच्या मदतीने आपण काय करत असतो तर एनर्जी क्रिएट करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे असं रेस्पिरेशन जे पण काही आपण फूडला ब्रेकडाऊन करत आहे, मग फूडला ब्रेकडाऊन करून
फूडला ब्रेकडाऊन करण्याच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजनचा यूज करून आपण एनर्जी क्रिएट करतो. ओके, ऑक्सिजनचा यूज करून फूडला ब्रेकडाऊन करून आपण काय करतो तर एनर्जी मध्ये त्याचं रूपांतर करतो. त्याला आपण काय म्हणतो तर एरोबिक रेस्पिरेशन. ओके, बघा, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, याच्यामध्ये कोण प्रेझेन्स असतं तर प्रेझेन्स ऑफ O2. ओके, बघा, याच्यामध्ये फूडला एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होत असतं तर फूडला ऑक्सिजनचा यूज करून ब्रेकडाऊन करून त्याचं रूपांतर आपण एनर्जी मध्ये करत असतो इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. त्याला आपण काय म्हणतो तर एरोबिक रेस्पिरेशन. आता अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होत असतं तर अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजन यूज केला जात नाही. मग तुम्ही म्हणाल की आता हे अशा प्रकारे पण ऑक्सिजनचा न यूज करता पण आपल्याला एनर्जी क्रिएट करता येत असेल तर का? हो. तर बघा, एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजनचा यूज न करता फूडला ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्याच्या थ्रू आपण काय बनवू शकतो तर एनर्जी क्रिएट करू शकतो. मग ह्याला काय म्हणत असतो तर आपण अनएरोबिक रेस्पिरेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, असं अनएरोबिक रेस्पिरेशन असं जर का आपण ऑक्सिजनचा कुठलाही यूज न करता आपण जर का अल्कोहोल बनवलं तर त्याला आपण काय म्हणत असतो तर अल्कोहोलिक फर्मेंटेशन. कुठल्याही प्रकारचं ऑक्सिजनचा यूज न करता आपण एखादं ऑक्सिजन बनवलं आपण एखादं अल्कोहोल बनवलं तर त्याला आपण काय म्हणत असतो तर अल्कोहोलिक फर्मेंटेशन. ओके, मग अशा रेस्पिरेशन मध्ये जर का आपण कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजनचा यूज न करता लॅक्टिक ऍसिड बनवलं, ओके, आपल्याला जर का शेवटी बाय प्रोडक्ट भेटला लॅक्टिक ऍसिड, तर त्याला आपण काय म्हणणार तर लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. ओके, मग अशा अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये जेव्हा आपण O2 चा कुठल्याही प्रकारचा यूज न करता आपण एखादं ऍसिड बनवलं तर त्याला आपण काय म्हणणार तर ऍसिड फर्मेंटेशन. ओके, मग अशा प्रकारे रेस्पिरेशनचे काय पाहिले तर आपण 2 टाइप्स पाहिले. फर्स्ट दॅट इज एरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड दॅट इज अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण ऑक्सिजनचा यूज करतो आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं ऑक्सिजन लागत नाही किंवा त्याची गरज पडत नाही. ओके, तर आता आपण पाहूया की डिफरन्स बिटवीन एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, तर बघा, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होत असतं रे, the process of inhaling and exhaling O2 is required. बघा, ह्या प्रोसेस मध्ये काय होत असतं तर आपण जे काही इनहेल करतो आणि एक्झेलिंग करतो, आपण जो काही ऑक्सिजन इनहेल करतो त्याची काय गरज असते, याच्यामध्ये गरज असते ऑक्सिजनची. या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय असते तर गरज असते. ओके, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये कुठल्याही प्रकारच्या ऑक्सिजनची आपल्याला गरज नसते. ओके, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये विदाउट ऑक्सिजनचा यूज करून पण आपण काय करू शकतो तर एनर्जी क्रिएट करू शकतो. ओके, बघा, इट ऑकर्स इन अ सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया. बघा, ही जी काही एरोबिक रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ती मल्टिपल प्रोसेसेस मधून होऊ शकते. मग ती मल्टिपल ठिकाणी पण होऊ शकते. मग सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये होते. पण अनएरोबिक रेस्पिरेशन जे आहे इट ऑकर्स ओनली इन सायटोप्लाझम. ओके, हे कुठे होतं तर फक्त ओनली इन सायटोप्लाझम. जे काही आपलं एरोबिक रेस्पिरेशन आहे ह्याच्यामध्ये काय होतं तर कम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज होत असतं. ओके, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होत असतं तर कम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये जे काही आपलं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन आहे ते कसं असतं तर इनकम्प्लीट ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. ओके, बघा, आपण आता पाहूया की एरोबिक रेस्पिरेशन मध्ये एंड प्रोडक्ट कोणते असतात. ओके, एंड प्रोडक्ट आपल्या जे काही एरोबिक रेस्पिरेशन मध्ये एंड प्रोडक्ट कोणते असतात रे तर CO2 आणि H2O. ओके, बघा, जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा आपल्याला अशी गरम 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 हवा येते. बघा, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात तर वॉटरचे जे काही ड्रॉपलेट्स असतात ते पण काय असतात तर प्रेझेंट असतात. सो आपण कार्बन डायऑक्साइड सोबतच आपण काय सोडत असतो तर बाहेर वॉटर देखील सोडत असतो. मग बाळांनो, जे काही अनएरोबिक रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये एंड प्रोडक्ट जो असतो तो काय असतो तर इथाइल अल्कोहोल और लॅक्टिक ऍसिड. ओके,
सो आता बघा रेस्पिरेशन इन प्लांट्स. आता आपण सुरुवात करूया की आपल्या प्लांट्स मध्ये कशा प्रकारे हे रेस्पिरेशन होत असतं. मग मॅम प्लांट्स तर फोटोसिंथेसिस करत असतात ना. अरे हो, प्लांट्स तर काय करतात, फोटोसिंथेसिस पण करतात आणि त्याच सोबत प्लांट्स हे डे टाइमला आणि नाईट टाइमला दोन्ही टाइमला काय करत असतात तर रेस्पिरेशनची प्रोसेस कंप्लीट करत असतात. मग बघा आता या प्लांट्समध्ये काय असतात रे बाळांनो, या प्लांट्सच्या जे काही पानं आहेत या पानांवरती काय असतात तर असे छोटे 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 काय असतात, पोर्स प्रेझेंट असतात. मग या पोर्स थ्रूच आपण काय करू शकतो तर कार्बन डायऑक्साईडला आपल्या पानांमध्ये काय करू शकतो, एंट्री देऊ शकतो. मग हे जे काही छोटे छोटे पोर्स आहेत यांनाच आपण काय म्हणत असतो रे, यांनाच आपण काय म्हणतो तर स्टोमाटा. यस, ओके, स्टोमाटा. या स्टोमाटा थ्रूच आपण काय करतो तर कार्बन डायऑक्साईडला काय करत असतो, आपल्या झाडामध्ये एंट्री देत असतो. आणि जो काही जी काही फोटोसिंथेसिसची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यानंतर जो काही ऑक्सिजन बाहेर रिलीज निघतो त्याला आपण या स्टोमाटा थ्रूच आपण काय करत असतो तर बाहेर रिलीज करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मग या प्लांट्स मध्ये कशा प्रकारे रेस्पिरेशन होतं रे, तर ते आता आपण पाहूया. बघा रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस ही पूर्णपणे वेगळी प्रोसेस आहे. मग तुम्ही म्हणाल की या प्लांट्सला एवढी काय गरज पडते फोटोसिंथेसिस रेस्पिरेशनची. मग पडते ना बाळा. आपल्या बॉडीमध्ये आपण जर का आपण ट्रान्सपोर्टेशन, एक्सक्रीशन, न्यूट्रिशन, डायजेशन किंवा रेस्पिरेशन एक सोबत करत असू तर मग हे प्लांट्स का नाहीत करणार. मग फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे प्लांट्स मध्ये ती सोबतच होत असते. ओके, मग ती कशी होते ती बघा. आता हे जे काही प्लांट आहे त्यांचे जे काही हे पानं आहेत, पानांवरचे जे काही स्टोमाटा थ्रू काय करतात तर जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो रिलीज होतो. पण हा जो काही ऑक्सिजन आहे रेस्पिरेशनच्या ज्या प्रोसेसमध्ये हा जो काही ऑक्सिजन आहे तो मदत करत असतो. प्लांट्स मध्ये रेस्पिरेशन साठी काय लागतो तर ऑक्सिजन. बघा आपण या मागच्याच ह्याच्यामध्ये पाहिलं होतं की कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करण्यासाठी कशाची गरज असते पिल्या, कशाची गरज असते तर ऑक्सिजनची. ओके, मग ह्या प्लांट्सला पण कशाची गरज असणार, ऑक्सिजनचीच गरज असणार ना. कारण रेस्पिरेशन मध्ये आपण पाहिलंय की रेस्पिरेशन करण्यासाठी ग्लुकोज आणि ऑक्सिजनची काय असते तर गरज असते. मग बाळांनो जे काही आपले प्लांट्स आहेत ते काय करत असतात तर रेस्पिरेशनची जी काही प्रोसेस आहे ती कंप्लीट करण्यासाठी एन्व्हायरमेंट मधला जो काही ऑक्सिजन आहे, ओके, ऑक्सिजन आहे तो काय करत असतात तर ऍब्झॉर्ब करत असतात. मग जी काही रेस्पिरेशनची प्रोसेस आहे ती कंप्लीट झाल्यानंतर जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करतात तर रिलीज करत असतात. मग हाच जो कार्बन डायऑक्साईड आहे, मग हे प्लांट्स असतात ते खूप हुशार असतात, एकदम सगळ्यात हुशार म्हणजे प्लांट्स. ओके, ते काय करतात, हा जो काही या रेस्पिरेशन प्रोसेस मधून हा जो काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तो रिलीज झालेला आहे त्याचा यूज करूनच ते फोटोसिंथेसिस करतात. ओके, या कार्बन डायऑक्साईडचाच यूज करून काय करतात तर ते फोटोसिंथेसिस करतात आणि फोटोसिंथेसिसच्याच प्रोसेस मधून आपल्याला काय भेटतो तर परत O2 भेटतो. ओके, समजते का. तर मित्रांनो आता आपण पाहूया की फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं आणि रेस्पिरेशन मध्ये नेमकं काय होतं. बघा फोटोसिंथेसिस, आपण फोटोसिंथेसिस कधी करत असतो रे पिलांनो, फोटोसिंथेसिस आपण डे टाइमलाच करत असतो. का करत असतो तर तेव्हा काय असतो तर मॅडम सन असतो. सन असल्यामुळे तिथं आपल्याला सनलाईट भेटते म्हणून आपण काय करू शकतो तर जे काही आपल्या पानामधले जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्यांना ब्रेकडाऊन करू शकतो. मग त्याच्या थ्रू आपण ऑक्सिजनची निर्मिती करू शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये आपल्याला कशाची गरज असते तर सनची. या प्रोसेस मधूनच आपल्याला काय भेटत असतो तर आपला ऑक्सिजन भेटत असतो. बरोबर आहे की नाही. जेव्हा आपल्याला योग्य प्रकारे ऑक्सिजन भेटत पाहिजे तेव्हा आपल्याला सूर्य पाहिजे. मग सूर्याची जी किरणं आहेत ते पाहिजे, सूर्याची जी लाईट आहे त्याची जी एनर्जी आहे ती पाहिजे. ती नसेल तर आपल्या जे काही प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन तयार होत
नाही. ओके, बघा आता हे जी काही फोटोसिंथेसिस आहे ते काय कसे करत असतात रे प्लांट्स, तर जो काही हवेमधला एअर मधला जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करत असतात तर ते घेत असतात. मग ही जी फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस झाल्यानंतर ते काय करतात तर ऑक्सिजन रिलीज करतात. मग या प्रोसेस मध्ये त्यांना कोण मदत करत असतं तर स्टोमाटा मदत करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मग हे जे काही ऑक्सिजन आहे ते रिलीज होण्यासाठी याच्यामध्ये हा जो काही सन आहे हा सनलाईट कशासाठी मदत करत असतो तर जो काही पानांमधले जे काही वॉटर ड्रॉपलेट्स आहेत त्यांना ब्रेकडाऊन करून त्यांना ऑक्सिजन ऑक्सिजन कसा 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 तयार होत असतो रे, तर जे काही वॉटरचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होतं तर आपला O2 रिलीज होत असतो. तर जो की आपण आता बघा आता नाईट टाइमला काय होत असतं तर नाईट टाइमला आता आता नाईट टाइमला सन प्रेझेंट आहे का रे? नाईट टाइमला तर सन प्रेझेंटच नाही. मग हे झाडे रात्रीच्या वेळेस ऑक्सिजन देतील का? नाही ना देणार. मग कसे देणार? आता तर इथे सनच प्रेझेंट नाहीये. मग हे जे काही झाडे आहेत ते काय करत असतात तर रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस. ओके, रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस हे सोबतच करत असतात. बघा हे जे काही झाडे आहेत ते रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस सोबतच करत असतात. पण फोटोसिंथेसिस आहे फक्त कधी करत असतात तर ते डे टायमिंगला करत असतात. ओके, फोटोसिंथेसिस कधी करतात तर ओनली इन डे टाइमला. डे टाइमला फक्त ते काय करत असतात तर फोटोसिंथेसिस. आणि जे काही रेस्पिरेशन आहे ते ते रात्री आणि दिवसा दोन्ही टाइमला करत असतात. ते कधी करत असतात तर डे अँड नाईट. ह्या दोन्ही टाइम्स मध्ये काय करत असतात तर ते त्यांचं रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ते करत असतात. ओके, मग या रात्रीच्या वेळेस हे प्लांट्स का फोटोसिंथेसिस करू शकत नाही तर आता आपल्याला समजलं की तेव्हा सन प्रेझेंट नसतो. मग सनचं काय काम आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या समजलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली आई किंवा आपली आजी आपल्याला म्हणत असते की रात्रीच्या वेळेस तू तिकडे कशाला बसलाय झाडाखाली, म्हणते की नाही, तू तिकडे का जाऊन बसलाय उगाच झाडाखाली बसू नको. मग का म्हणत असते रे, तर बघा रात्रीच्या वेळेस जेव्हा आपले जे काही प्लांट्स असतात तेव्हा काय करत असतात तर ऍटमॉस्फिअर मधला जो काही ऑक्सिजन आहे, ओके, ऍटमॉस्फिअर मधला जो काही ऑक्सिजन आहे ते काय करत असतात ऍब्झॉर्ब करत असतात. त्याचा यूज करून त्यांचं जे काही रेस्पिरेशन आहे ती प्रोसेस काय करतात तर ती कंप्लीट करतात. आणि त्या प्रोसेस झाल्यानंतर जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करत असतात तर त्या रिलीज करत असतात. ओके, जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करत असतात तर रेस्पिरेशन मध्ये तो काय करतात रिलीज करतात. मग तो कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरासाठी चांगला आहे का बाळांनो? नाही ना, आपण तर ऑक्सिजन घेत असतो. मग जे काही आपल्याला सांगतात की रात्रीच्या वेळेस झाडाखाली बसायचं नाही. ओके, तर आता हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आता ह्याला सेल्युलर रेस्पिरेशन काय का म्हटलेलं असेल बर? आता आपण पाहिलं की कुठल्याही प्रकारचं रेस्पिरेशन होण्यासाठी ते कुठं होत असतं तर पहिल्यांदी सेल्स मध्ये होत असतं. ओके, मग ह्या जे झाडामधले जे काही सेल्स आहेत त्याच्यामधला जे काही ग्लुकोज आहे, ओके, त्या ग्लुकोजला ऑक्सिजन भेटल्यानंतर त्यांची जी काही रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ती काय होते तर कंप्लीट होते. म्हणून याला काय म्हटलं जातं तर सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, सेल्सच्या मदतीने होणारं जे काही रेस्पिरेशन आहे त्याला आपण काय म्हणणार तर सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की प्लांट्स मध्ये कशा प्रकारे रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होते. तर आता पाहूया की आपण हे जे काही ह्युमन बीइंग्स आहेत या ह्युमन बीइंग्स मध्ये हे रेस्पिरेशन कशा प्रकारे होतं. तर बघा आपण जे काही रेस्पिरेशन मध्ये काय होतं तर आपल्या सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे आपलं जे काही श्वास. ओके, श्वास कुठून घेतो रे आपण तर आपल्या नाकावाटे श्वास घेतो. मग हे जे काही नॉस्ट्रिल्स आहेत, ओके, ह्या ज्या काही नॉस्ट्रिल्स ह्याची सुरुवात कुठून होते तर आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमची सुरुवात होते आपल्या नाकापासून. बघा नॉस्ट्रिल्स म्हणजेच काय म्हणतो तर आपण नॉस्ट्रिल्स म्हणजेच आपले जे काही हे जे नाक आहे, ओके, नाका किंवा आपले हे नाका साईडची जी काही मसल्स आहेत त्याला आपण काय म्हणणार तर नॉस्ट्रिल्स. ओके, मग हे जी काही एअर आहे हे नॉस्ट्रिल्स मधून कुठे जाणार तर आपल्या नेसल पॅसेज कडे. ओके, जर का तुम्ही कधी नाकामध्ये असं बोट घातलं
बोट घातलं तर ती जी तुम्हाला जागा दिसते ते जे काही रिकामी जागा दिसते तर त्याला आपण काय म्हणतो तर नेसल पॅसेज. ओके, बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हे जे काही नॉस्ट्रिल आहे आणि हा जो काही नेसल पॅसेज आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर नॉस्ट्रिल. ओके, देन बघा हे जी काही हवा आहे किंवा जी काही एअर आपण नाकावाटे घेतलेली आहे ती नॉस्ट्रिल थ्रू कुठे गेली तर आपल्या नेसल पॅसेज मध्ये. नेसल पॅसेज मधून आपल्या कुठे जाणार तर ती आता फॅरिंग्स मध्ये. ओके, मग आता बघा तुम्ही इथे पाहू शकता की इथे हे तुम्हाला दिसत आहे की हे काय आहे तर आपलं फॅरिंग्स. बघा फॅरिंग्स हे काय आहे तर हा एक कॉमन पॅसेज आहे आपल्या फूड साठी आणि आपल्या एअरला जाण्यासाठी. ओके, फॅरिंग्स काय आहे तर हा आपल्याला एक कॉमन पॅसेज आहे आपल्या फूड आणि आपलं एअर. आपलं फूड जरी आलं तरी पण ह्या फॅरिंग्स थ्रू जाणार आणि आपलं एअर जरी आलं तरी पण आपल्या या फॅरिंग्स थ्रू जाणार. मग पुढे जर का फूड असेल आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सनी जर का फूड खाल्लं असेल तर ते काय जाणार तर आपल्या फूड पाईप मधून म्हणजेच इसोफेगस मधून जाणार. आणि जर का आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सनी जर का श्वास घेतला असेल तर ते कुठून जाणार तर आपल्या ट्रॅकिया मधून म्हणजेच काय तर झाली ती आपली विंड पाईप. ओके, मग हे ठरवतं की फॅरिंग्स ठरवणार की इथून पुढे तुम्हाला तुमचं जे काही अन्न असेल किंवा हवा असेल तर ती कोणत्या पाईप मधून जायची. ओके, मग हा जो काही फॅरिंग्स आहे तो काय असतो तर एक कॉमन पॅसेज असतो जो की आपल्या फूड साठी आणि आपल्या एअर साठी. ओके, बघा हे जे काही हवा आहे ती आपल्या आता फॅरिंग्स मध्ये आली. ओके, आता फॅरिंग्स नंतर आता कुठे जाणार तरी आपल्या लॅरिंग्स मध्ये. लॅरिंग्सलाच आपण काय म्हणत असतो रे. बघा इथे तुम्हाला दिसत आहे की ही आपली लॅरिंग्स. बघा इथे तुम्हाला दिसत आहे की ही लॅरिंग्स. मग लॅरिंग्सलाच आपण काय म्हणत असतो तर व्हॉइस बॉक्स देखील म्हणत असतो. मग हा जो लॅरिंग्स आहे तो पुढे जाऊन काय होतं तर ही जी काही आपली पाईप दिसत आहे यालाच आपण ट्रॅकियालाच आपण काय म्हणत असतो तर विंड पाईप. ओके, ही जी काही ट्रॅकिया आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो तर विंड पाईप. बघा ही जी काही आपण नाकावाटे हवा घेतलेली आहे ती पहिल्यांदा कुठे आले तर आपल्या नेसल पॅसेज मध्ये. नेसल पॅसेज मधून आपल्या फॅरिंग्स मध्ये, फॅरिंग्स मधून आपल्या लॅरिंग्स मध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो तर व्हॉइस बॉक्स. ओके, यालाच आपण काय म्हणत असतो तर व्हॉइस बॉक्स. मग त्याच्यानंतर ती कुठे येणार तर पुढे आपल्या ट्रॅकियामध्ये. ट्रॅकियाला आपण काय म्हणणार तर विंड पाईप. ओके, विंड पाईप म्हणजेच हवा जाण्यासाठी जे काही मार्ग आहे आपल्याला त्याला आपण काय म्हणणार तर विंड पाईप म्हणजेच काय असतो तर तो ट्रॅकिया. ओके, देन ही जी काही ट्रॅकिया आहे ती पुढे जाऊन अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे दोन पाईप्स मध्ये काय होते तर डिवाइड होते. ओके, 2 पाईप्स मध्ये ती डिवाइड होते. त्यालाच आपण काय म्हणणार तर ब्रॉन्काय. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार तर ब्रॉन्काय. ओके, बघा ही जी काही आता आपलं जे काही ट्रॅकिया आहे ट्रॅकिया थ्रू जे पण काही ट्रॅकिया आहे ती देन 2 पाईप्स मध्ये डिवाइड होते. मग त्या 2 पाईप्सला आपण काय म्हणणार होतो तर ब्रॉन्काय. ओके, बघा हे जे तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे इथे हे काय आहेत तर असे ब्रॉन्काय प्रेझेंट आहेत. मग ही ब्रॉन्काय नंतर कुठे जाणार तर आपल्या ब्रॉन्क्युओल्स कडे. मग मॅम हे ब्रॉन्क्युओल्स काय आहेत. बघा ही जी काही ब्रॉन्काय आहे ही ब्रॉन्काय बघा इकडे अशी पसरलेली आहे फर्दर. ही जी हे काय आहेत तर ब्रॉन्काय आहेत. ओके, हे ब्रॉन्काय आहेत आणि हे ब्रॉन्कायचे काय पडतात तर छोटे छोटे पार्ट्स पडतात. मग त्याला आपण काय म्हणणार तर ब्रॉन्किओल्स. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार तर ब्रॉन्किओल्स. मग हे जे काही ब्रॉन्क्युल्स आहेत याला असे एक छोटे 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 बलून लाईक काय असतात तर प्रोजेक्शन अटॅच असतात. ओके, हे जे काही ब्रॉन्क्युल्स असतात त्याला काय असतात तर बलून लाईक प्रोजेक्शन अटॅच असतात. त्यालाच आपण काय म्हणणार तर अल्व्हिओलार सॅक. ओके, त्याला आपण काय म्हणणार तर अल्व्हिओलार सॅक.
मग ते कशाला अटॅच असतात रे बाळांनो, तर आपले जे काही ब्रॉन्क्युल्स आहेत त्याला अटॅच असतात आणि त्यालाच आपण काय म्हणणार तर अल्व्हिओलार सॅक. मग हे अल्व्हिओलार सॅक आहेत, मग ह्यालाच आपण हे जे काही अल्व्हिओलार, आता इथे बघा, आता आपण पाहूया की याच्यामध्ये आपण आपलं जे काही आपली जी काही एअर आहे ती आपल्या कुठे गेली होती रे, आपली जी काही एअर आहे आपल्या या व्हॉइस बॉक्स मधून, ओके, आपला हा जो काही व्हॉइस बॉक्स आहे या व्हॉइस बॉक्स मधून आपली ही जी एअर कुठे जात होती तर आपल्या ट्रॅकियामध्ये जात होती. ओके, हा बघा, हा आपला काय आहे तर असा व्हॉइस बॉक्स आहे. ओके, याला आपण काय म्हणणार तर लॅरिंग्स, लॅरिंग्स म्हणणार. ओके, यालाच आपण काय म्हणणार तर लॅरिंग्स. देन हा जो काही लॅरिंग्स आहे त्याला काय अटॅच असते तर अशी ट्रॅकिया. ओके, अशी काय अटॅच असते तर ही ट्रॅकिया. ट्रॅकियालाच आपण काय म्हणणार तर विंड पाईप. ओके, आणि हा काय आहे तर आपला व्हॉइस बॉक्स. ओके, हा जो काही लॅरिंग्स आहे, लॅरिंग्स मधून आपली जी काही हवा आहे ती आपल्या ट्रॅकियामध्ये पास करणार. ओके, या ट्रॅकियामध्ये असे काय असतात तर सर्क्युलर असे हे मसल्स किंवा हे सर्क्युलर लाईक प्रोजेक्शन काय असतात तिथे प्रेझेंट असतात. मग त्याला आपण काय म्हणणार तर रिंग्स ऑफ कार्टिलेज. ओके, इथे तुम्हाला जाणवेल बघा, सगळ्यांनी इथं काय करायचं तर हात लावून बघायचा, सगळ्यांना जाणवेल की इथे रिंग्स लाईक प्रोजेक्शन आहेत, त्यालाच आपण काय म्हणणार तर रिंग्स ऑफ कार्टिलेज, जे की आपल्या ट्रेकियाला प्रोटेक्ट करत असतात. ओके, इथे काय असतात तर हे रिंग्स ऑफ कार्टिलेज प्रेझेंट असतात, जे की आपल्या या ट्रेकियाला प्रोटेक्ट करत असतात. ओके, याला आपण काय म्हणणार तर कार्टिलेज. बघा, आता ही जी काही ट्रेकिया आहे ती फर्दर डिवाइड होते टू पाइप्स मध्ये. ओके, फर्दर डिवाइड होते टू पाइप्स मध्ये, त्याला आपण काय म्हणणार होतो तर ब्रोंकाय. ब्रोंकाय. ओके, हे जे काही आहे त्याला काय म्हणणार तर ब्रोंकाय. मग हे ब्रोंकाय म्हणजेच आपले जे काही आता हे लंग्स, पुढे जाऊन ते आपली जी काही हवा आहे ती कुठे जाणार तर लंग्स मध्ये. ओके, आता बघा, हे जे काही आता ब्रोंकाय आहे, हे ब्रोंकाय पुढे जाऊन काय होते तर अशी पुढे जाऊन अजून फर्दर त्याचं छोट्या पार्ट्स मध्ये त्याचं काय होतं तर डिवायडेशन होतं. ओके, ही जी काही ब्रोंकाय आहे याचं पुढे छोट्या पार्ट्स मध्ये काय होते तर डिवाइड होते. मग यालाच आपण काय म्हणणार होतो तर ब्रोंकिओल्स. ओके, यालाच आपण काय म्हणणार तर ब्रोंकिओल्स. ओके, बघा, आता हे जे काही ब्रोंक्युल्स आहेत ह्याला काय असतात तर असे छोटे बलून्स लाईक प्रोजेक्शन काय असतात तर अटॅच असतात. ओके, असे काय असतात तर बलून्स लाईक प्रोजेक्शन अटॅच असतात, त्यालाच आपण काय म्हणणार तर त्यालाच आपण काय म्हणणार तर अल्व्हिओलार सॅक. ओके, बघा, याच्यामध्ये आता आपण बघितलं की ही जी काही लॅरिंग्स आहे त्याला आपण काय म्हटलं तर व्हॉइस बॉक्स. मग या व्हॉइस बॉक्स थ्रू परत काय होतं तर पुढे आपलं जी काही हवा आहे ती कुठे येते तर आपल्या या ट्रॅकियामध्ये येते. ही काय आहे तर विंड पाईप आहे. मग या ट्रॅकियामधून जी काही आपली हवा आहे ती कुठे येते तर आपल्या ब्रोंकायकडे येते. ब्रोंकाय नंतर कुठे येते तर आपल्या ब्रोंक्युल्स कडे. हे जे काही तुम्हाला दिसत आहे हे पाईप लाईक प्रोजेक्शन ह्या याच्यामध्ये येते. देन हे जे काही ब्रोंक्युल्स आहेत त्याला छोटे बलून लाईक प्रोजेक्शन असतात, त्यालाच आपण काय म्हणणार तर अल्व्हिओलार सॅक. ओके, अल्व्हिओलार सॅक काय असतात तर तिथे प्रेझेंट असतात. मग हे जे काही अल्व्हिओलार सॅक्स आहेत बघा, तुम्हाला इथे मी आता दाखवते की ही एक आपण अल्व्हिओलाय घेतली. ओके, अल्व्हिओलाय म्हणजे काय होतं मॅडम, अल्व्हिओलाय म्हणजे हे जे काही बलून लाईक एक बलून लाईक प्रोजेक्शन. ओके, ओनली वन बलून लाईक प्रोजेक्शन म्हणजे त्याला आपण म्हणूया की अल्व्हिओलाय. ओके,
ओके, हा एक आपण अल्व्हिओलाय घेतला. तर हा अल्व्हिओलाय कशासाठी मदत करतो? आता जी काही आपण हवा घेतलेली आहे, आपण जी काही नाकावाटे श्वास घेतलेला आहे, तो श्वास घेतल्यानंतर जे काही आपले नेसल पॅसेज आहे, नेसल पॅसेज थ्रू आपल्या कुठे जाते? प्रथम फॅरिंग्स मध्ये, देन लॅरिंग्स मध्ये येते, देन आपल्या ट्रेकियामध्ये, ट्रेकिया थ्रू ब्रोंकायकडे, ब्रोंकाय थ्रू ब्रॉन्क्युअल्स कडे, आणि देन आपल्या कुठे येते तर अल्व्हिओलार सॅक कडे. अल्व्हिओलार सॅक नंतर हा जो काही अल्व्हिओलाय आहे याच्या साईडला काय प्रेझेंट असतात तर असे ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात. ओके, मग हा जो काही ऑक्सिजन आलेला आहे, ओके, हा जो काही ऑक्सिजन आपण घेऊन म्हणजे नाकावाटे जो ऑक्सिजन आलेला आहे हे काय करत असतात तर अल्व्हिओलाय काय करतात तर ह्या ब्लड मध्ये हा जो ऑक्सिजन आहे तो मिक्स करतात. मग ब्लड मध्ये तर खूप सारे पदार्थ असतात, ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साइड असतो, कार्बोहायड्रेट्स असतात. मग जो काही कार्बन डायऑक्साइड आहे तो काय करतात तर ब्लड मधून ह्या अल्व्हिओलाय कडे हा काय होतं तर पास होतो. मग हा जो कार्बन डायऑक्साइड आहे या अल्व्हिओलाय कडून हा काय होतो तर पुढे पुढे रिटर्न पास होतो, आणि जो काही कार्बन डायऑक्साइड आहे तो आपण काय करतो तर बाहेर सोडून देत असतो. ओके, मग आता बघा ह्याच्यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही की हे अशा प्रकारचे जे काही बलून लाईक प्रोजेक्शन असतं त्याला आपण काय म्हणत असतो तर अल्व्हिओलाय. ओके, हे काय आहे तर अशा प्रकारे हे काय असतात तर ब्रोंकाय प्रेझेंट असतात. देन ह्या ब्रोंकायला काय असतात तर अटॅच असे ब्रॉन्क्युअल्स. ओके, आणि ह्या ब्रॉन्क्युअल्सलाच अटॅच असतात आपले बलून लाईक प्रोजेक्शन, म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार तर अल्व्हिओलार सॅक. ओके, आणि अल्व्हिओलार सॅक्स मध्येच काय असतात तर अल्व्हिओलाय, आणि अल्व्हिओलाय कशासाठी मदत करत असतात तर एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजे जे की आपलं ऑक्सिजन आहे ते ब्लड मध्ये मिसळण्यासाठी, आणि जे ब्लड मधले जे काही कार्बन डायऑक्साइड आहे ते रिटर्न पाठवण्यासाठी कोण मदत करत असतात तर ह्या अल्व्हिओलाय. ओके, तर मित्रांनो मला आशा आहे की हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. ओके, कशा प्रकारे आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कशा प्रकारे ते आपल्या ब्लड मध्ये जातं ऑक्सिजन. ओके, या अल्व्हिओलाय थ्रू, अल्व्हिओलायच्या साईडला काय प्रेझेंट असतात रे बाळांनो तर असे जे काही आपले ब्लड व्हेसल्स असतात तर त्या काय असतात तर प्रेझेंट असतात. मग त्या ब्लड व्हेसल्स म्हणजे हे जे काही ऑक्सिजन आलेलं आहे आपल्या अल्व्हिओलाय मध्ये ते डायरेक्टली कशामध्ये मिक्स होतं तर आपल्या ब्लड मध्ये. मग हे जे काही ब्लड आहे मग डिफरंट डिफरंट सेल्स मध्ये काय करतात तर ते ऑक्सिजन घेऊन जात असतात. ओके, तर मित्रांनो आता बघा इन्हेलेशन अँड एक्झेलेशनची जी प्रोसेस आहे ती आता आपण इथे पाहूया. बघा इन्हेलेशनलाच आपण काय म्हणत असतो तर इन्स्पिरेशन, आणि एक्झेलेशनलाच आपण काय म्हणत असतो तर एक्सपिरेशन. ओके, बघा याच्यामध्ये काय होत असतं तर दी मसल्स ऑफ डायफ्राग्राम कॉन्ट्रॅक्ट. बघा जे काही मसल्स आहेत आपल्या डायफ्राग्राम मधले, मग मॅम डायफ्राग्राम काय होत असतं तर बघा याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे हे जे काही डोम शेप्ड तुम्हाला दिसत आहे. ओके, हे डोम शेप्ड जी काही मसल आहे त्याला आपण काय म्हणत असतो तर डायफ्राम. ओके, ही जी काही डोम शेप्ड जी मसल्स आपल्या लंग्सच्या खाली जी प्रेझेंट असते त्याला आपण काय म्हणत असतो तर डायफ्राम. मग ह्याचं काय काम असतं तर जे काही डायफ्राम आहे तो काय कशासाठी मदत करत असतो तर जे काही आपले लंग्स आहेत त्या लंग्स काय असतात तर त्याच्यावरती प्लेस असतात. ओके, आता आता हे समजा हे जर का माझे लंग्स आहेत तर ही काय आहे तर डायफ्राम, मग ही काय आहे तर त्याच्यावरती प्लेस आहे. मग ह्याला सपोर्ट देण्याचं, लंग्सला सपोर्ट करण्याचं काम कोणाचं असतं तर डायफ्राम. ओके, मग हे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हे डायफ्राम काय होत असतात तर कॉन्ट्रॅक्ट होत असतात. बघा इथे तुम्हाला काहीतरी जाणवेल की काहीतरी वरती जाते, आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा जी काही रिलॅक्स होतात मसल्स. ओके, मग हे जे काही सपोर्ट करण्याचं काम आहे लंग्सला हे कोण करत असतं तर डायफ्राम. ओके, तर बघा जे पण काही डायफ्राम असतात ते गोज डाऊनवर्ड अँड बिकम फ्लॅट होतात ते जेव्हा आपण इनहेलेशनची प्रोसेस करतो, आणि जेव्हा डायफ्राम गोज अपवर्ड अँड बिकम डोम शेप्ड जेव्हा आपण एक्झलेशन करतो. ओके, बघा पुढे एअर एंटर्स दी लंग्स थ्रू दी नोज. बघा आता या इनहेलेशनच्या प्रोसेस मध्ये काय होते तर नाकावाटे आपण लंग्स पर्यंत काय करत असतो तर ऑक्सिजन घेऊन जात असतो,
आणि या एक्झॅलेशनच्या प्रोसेसमध्ये काय करत असतो तर आपण लंग्स पासून कार्बन डायऑक्साईड किंवा लंग्स पासून जी काही एअर आहे ती आपल्या नोजच्या थ्रू बाहेर काढत असतो. ओके, चला मग पुढे. आता आपण पाहिलं प्लांट्स मध्ये कशा प्रकारे रेस्पिरेशन होतं. आता बघितलं की आपल्यामध्ये रेस्पिरेशन कशा प्रकारे होतं. आता आपण पाहूया की ॲक्वेटिक ॲनिमल्स मध्ये कशा प्रकारे हे रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होते. तर मॅम ॲक्वेटिक ॲनिमल्स पण रेस्पिरेशन करतात, मग ते जिवंत राहतात कसे मग बाळांनो? बघा इथे तुम्हाला काय दिसत आहेत, हे फिशेस. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हात लगाओ डर जाएगी, बाहेर निकलो तो मर जाएगी. मग ही जी काही पाण्यामध्ये ऑक्सिजन असतं का तर असतं. पाण्यामध्ये काय असतं तर ऑक्सिजन हे डिझॉल्व असतं. ओके, तर बघा हे जे काही ॲक्वेटिक प्राणी किंवा हे जे काही मासे असतात ह्यांना काय असतात तर गिल्स असतात. हे काय असतात तर गिल्स प्रेझेंट असतात. ह्यांचं जे काही रेस्पिरेटरी ऑर्गन आपण म्हणतो तर त्याला आपण काय म्हणत असतो तर गिल्सला आपण काय म्हणतो तर रेस्पिरेटरी ऑर्गन. तो काय मदत करत असतो तर त्यांची जी काही एक्सचेंज ऑफ गॅसेसची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये गिल्स आहे तो काय करतो तर मदत करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, गिल्स आर दी रेस्पिरेटरी ऑर्गन फॉर फिशेस. फिशेस टेक्स इन ऑक्सिजन विच इज डिझॉल्व इन वॉटर थ्रू गिल्स. बघा आता जे पण काही पाण्यामधले जे ऑक्सिजन आहे ते याच्या तोंडावाटे घेतं, मग ते वॉटर सोबत काय करतो तर तो ऑक्सिजन आतमध्ये घेत असतो मासा. बघा हे जे काही वॉटर प्लस ऑक्सिजन हा मासा काय करतो तर त्याच्या तोंडावाटे पाणी घेत असतो. मग ह्याची जी रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ती काय करतो तर त्याच्यामध्ये कंप्लीट करतो. आणि मग याच्यामध्ये काय करतो तर हे आता त्याची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झाल्यानंतर जे काही त्याचं गिल आहे, ओके, ते गिल काय करत नाही तर तो ओपन करत नाही जोपर्यंत त्याला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडायचा असतो. मग हे जे काही गिल आहे तो तेव्हाच ओपन करतो जेव्हा त्याला कार्बन डायऑक्साईड बाहेर काढायचं आहे. मग त्याची जेव्हा रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झाल्यानंतर तो काय करतो तर त्याचं गिल ओपन करतो आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर सोबतच काय जातं तर वॉटर बाहेर जातो. ओके, बघा हे जे काही इथे तुम्हाला दिसत आहे तर इथे माशांमध्ये इथे अशा प्रकारे गिल्स प्रेझेंट असतात. मग गिल्स थ्रू काय करतात तर ते त्यांचं जे काही एक्झेलेशनची जी प्रोसेस आहे ती काय करतात तर कंप्लीट करतात. मग हे जे काही वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड आहे या गिल्स थ्रू काय होतं तर बाहेर जातं. ओके, बघा आता तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल की या माशांमध्ये कशा प्रकारे हे रेस्पिरेशन होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, सिन्स अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन इज लेस इन aquatic environment so the breathing rate of aquatic organisms is faster. बघा ते सतत श्वास घेतात, असं सतत श्वास घेतात कारण जे काही aquatic animals आहेत ते कशामध्ये राहत असतात तर वॉटरमध्ये. आणि त्याच्यामध्ये वॉटरमध्ये ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते कमी असतं. मग त्यांना जे काही ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो सतत लागतो. मग ते सतत काय करतात तर त्यांचं जे काही रेस्पिरेशन आहे ते जास्त फास्ट करत असतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना व्यवस्थितरित्या हा चॅप्टर किंवा हे जे काही रेस्पिरेशन आहे ते व्यवस्थितरित्या समजलं असेल. तर बाळांनो आपण काय शिकलो याच्यामध्ये तर लाईफ प्रोसेसेस मधलं जे काही रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये रेस्पिरेशन कशा प्रकारे होतं, ब्रीदिंग म्हणजे काय होतं, देन आपण पाहिलं की एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, देन प्लांट्स मध्ये रेस्पिरेशन कसं होतं, ह्युमन बॉडीमध्ये रेस्पिरेशन कसं होतं, आणि देन माशामध्ये म्हणजेच ॲक्वेटिक ॲनिमल्स मध्ये रेस्पिरेशन कशा प्रकारे होतं. तर मित्रांनो तुम्हाला जर का हे लेक्चर व्यवस्थितरित्या समजलं असेल तर तुम्ही लेक्चरला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आजच्या पुरते इतकंच. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाळांनो आजच्या पुरते इतकं. गुड डे टू ऑल ऑफ यू अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड थँक्यू.